नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज रविवारचा दिवस आणि इथं तुम्ही पाहू शकता आमचा नाश्ता वगैरे सर्व झालं। नाश्ता करून घेतला, पोहे केले होते आज आणि मग मी भांडे पण घासले। इथे पाहू शकता हे भांडे सर्व इथले काढलेले आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता पसारा पडला। तुम्हाला दाखवते किती भांडे घासले मी। तर इथे मी सर्व भांडे घासून ठेवले। आदूचा फर्स्ट एड बॉक्स पण घासलाय, क्लीन केलेला आहे। इथे घासून डबे ठेवलेले। घेतले हे साईड मांडणी आहे ना ती क्लीन केली मस्त। जवळजवळ 8-8:30 पासून क्लीन करण्याच्याच मागे लागली आहे। म्हणजे आता कपडे बाकी राहिले, आधी कपडे पण वॉश करते मी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते काय काय कामं करते। चला आता कपडे धुते आणि नंतर होते तुमच्याशी। इथं पाहू शकता तुम्ही मी बऱ्यापैकी भांडे घासून सर्व बाजू ठेवलेले आहेत। थोडे थोडे मध्ये काढते आणि घासते मी, एकदम पण लोड काढला नाही। आणि जर काढलं ना तर मग परत आवरायला खूप इकडे तिकडे गोंधळ होतो, म्हणून मी काय केलं थोडे थोडे पार्ट्स वेगवेगळे करून डब्बे, त्याच्यानंतर थोडीशी भांडी अशी वेगवेगळ्या याच्यामध्ये घासून घेतली। तेवढे कपडे झाले, आता गॅलरी वॉश केली, बाथरूम धुतलं गेलं, भांडी आता थोड्या वेळ सुटते। सकाळी मटकीची भाजी मी केली आहे। आता पटापट गरम गरम चपात्या करते आणि जेवण वगैरे करू आणि नंतर मग बाकीचं आवडते। कारण की आज माहिती नाही 2 वाजले तर किती वाजतील मला आवरायला। आज रविवारचा दिवस आहे आणि किचनचं क्लिनिंग करूनच टाकणार आहे। कारण की मग किचन झाला की हॉलला कलर पण द्यायचं चालू आहे। गणपती बाप्पा यांच्या आधी हॉलला तेवढा फक्त हॉल कलर करायचा आहे। तर बघू झालं पॉसिबल ह्या 2-4 दिवसात करून घेणार मी ती पण। सकाळी पोह्यांचा नाश्ता केला होता, पण नंतर मग मी त्याच्याने तर पोहे करत होते ना तेव्हाच मी मटकी पण करून घेतली। मग आता पटकन गरम गरम चपात्या करणार आणि जेवण करणार, मग बाकीचं परत काम आवरायला घेणार। आणि जेव्हा कामं काढतो ना किचनची तर खूप सारी कामं निघतात। त्याच्यामुळे मग त्यावेळेस आहे ना आपण पोटभर खाल्लं पण पाहिजे, नाही तर मग खूप आपल्याला त्रास पण होतो, म्हणजे भूक लागते, मग चिडचिड होते। म्हणून मग सकाळी मी नाश्ता करून घेतला, बाकीचं थोडं आवरलं मी। ते सकाळी नाश्त्याच्या आधी थोडी भांडे घासून घेतली, डबे वगैरे, आणि त्याच्यानंतर नाश्ता केला, मग परत घासायला घेतले। आणि बऱ्यापैकी आज माझं किचन बरंच आवरलं जाणार आहे आणि उद्यापर्यंत तर फायनल सर्व किचनचं काम पूर्ण होऊन जाईल माझं। त्याच्यानंतर फक्त बेडरूमचं आणि हॉलचं काही नाही एवढं, तर लगेच ते बेडरूम हॉल तर मी मागेच क्लीन केलं होतं। आता थोडीफार कामं राहिली तेवढे होऊन जातील। तर किचन जेव्हा आपण आवरायला घेतो ना खूप सुंदर वाटतं, तर एकदम क्लीन झालं की, आणि मला पण आज खूप फ्रेश वाटतं आहे किचनमध्ये। पावसाळ्याला लक्ष पाऊस पडते ना चिंची पाहू शकता मस्त गरम गरम चपाती मटकी बनवली। सकाळी मटकी बनवून घेतली, तुम्ही पोहे करायला घेतले ना तेव्हाच मटकी बनवली। तर आता आधी जेवण करतो, मग नंतर सर्व आवरायचे। मला इथून पाहिलं पसाराच आहे पूर्ण, तर थोड्याने आवडत्यात जेवण करून घेतो आम्ही।
चला जेवण वगैरे झालं, आवरलेलं नंतर तुमच्याशी बोलते. आताच आजीला झोपलीला आणि आता खाऊन आवडले. आणि तिथं थोडं चेंज करायचं आहे, हे जे इथून नाही तिथं बाजू तिथलं चेंज करते मी, तर ते चेंज करायचं दाखवते. इथे मी थोडी किचनमध्ये चेंजेस केलेले आहेत, तर काय काय चेंज केले ना मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. आता ही भांडी सुकली ना, तर ती सुकलेली भांडी सर्व लावून घेत आहे मी आणि मग तुम्हाला सर्व दाखवते मी किचनमध्ये काय चेंज केलं तर. चला मग आवरते पटकन आणि नंतर आवडते तुमच्याशी. सुकलं आहे, तर आता याच्यामध्ये ना आधीच्या औषधं भरून ठेवते. दुसऱ्या आधीच्या औषधं असतात.
किचन झालं आहे ऑलमोस्ट आवरून. मी तुम्हाला दाखवते काय काय. आणि थोडंफार लावायचं राहिलं कारण की डबे वगैरे सुकले नाही, काही पाऊस पण सुरू झाला. तर मी दाखवते तुम्हाला थोडं, जेवढं आता क्लीन झालं तेवढं. चला, आज आपल्या बाप्पाची खूप उशिरा पूजा केली, सर्व आवरलं. आणि आता मी देवपूजा केली, पाहू शकता. आणि इथं साईडची जी मांडी होती ना, ती रॅक व्हाईट कलरची, ती काढून टाकली मी इथून. फ्रीज पण थोडं वरती पुसून घेतला मी. आणि ते पाहू शकता. आणि जे व्हाईट आहे ना ते मी हाफ केलं 2 याच्यामध्ये. तर जे लागणाऱ्या वस्तू त्या मी आता इथे ठेवलेल्या आहे बाकीच्या. आणि एक साईडला इथे ह्या साईडला सिलेंडरच्या ह्या साईडला ठेवली इथे ही रॅक, कारण की मग मला लागलं ना जे लागेल ते तिथून मी काढून घेईन. आणि अशा प्रकारे मी ते चेंज केले. तर आज तुम्ही पाहिलंच की किती वेळ आवरत किती झालं माझं किचन. ऑलमोस्ट किचनचं काम झालं, फक्त डब्यांचं थोडं क्लिनिंग राहिलेलं आहे. तर ते मी उद्या करेन. नंतर मग हॉलचं बघेन. मग गणपती बाप्पाचं सर्व आगमनाची तयारी झाली, म्हणजे माझं सर्व क्लीन झालेलं आहे. आणि आता मी बाहेर गेलो होतं ना, तर हे प्लांट आणलं आहे. माझं जे बेडरूममध्ये होतं ना पाम ट्री, ते खराब झालं माझं. हे लावणार आहे, तर ते उद्याच लावेल. आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मला लावायचं त्या पॉटमध्ये. तर आता बाहेरून दालचा आणलेला आहे आणि घरी फक्त राईस बनवला मी, तर तुम्हाला दाखवते. राईस चला, आता आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. आद्विक ये, कारण की आज खूप कामं केली बस आता. तर चला मग आता भेटू उद्या. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.